चालू आहे, दुसरा तरंग चालू आहे. दुसऱ्या तरंगामध्ये आता पूर्व पक्षाने जो आक्षेप घेतले त्या आक्षेपाचं खंडन चालू आहे. आक्षेप कशावर घेतले? वेदांती म्हणत होते की मोक्ष हे आमच्या ग्रंथाचं प्रयोजन आहे आणि ते ब्रह्मज्ञानाने प्राप्त होतं. ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाने मोक्ष प्राप्त होत नाही. का? कारण दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे आणि अशा प्रकारचा मोक्ष प्राप्त होण्यासाठी ब्रह्मज्ञानच पाहिजे. का? कारण हे जगत अध्यस्त आहे. जगाचा अध्यास नष्ट झाल्याशिवाय, जगाचा बाध झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही आणि जगाचा नाश हा ब्रह्मज्ञानाशिवाय होत नाही. कारण हे जगत अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानानं होत असते. अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशानंच होत नाही आणि म्हणून आत्मज्ञान झाल्याशिवाय जगताचा नाश होत नाही, जगताची निवृत्ती होत नाही, बंधाची निवृत्ती होत नाही. म्हणून आत्मज्ञान महत्त्वाचं आहे. ते आत्मज्ञान आमच्या ग्रंथानं होतं. यावर पूर्वपक्षी म्हणत होता किंवा नाही, जगत सत्य आहे. जगत सत्य असल्यामुळे ज्ञानांची निवृत्ती होणार नाही. त्याच्यासाठी कर्म करावं लागेल. काय कर्म करावं लागेल मध्ये वेगळा विचार झाला लक्षामध्ये. मग जगत अध्यस्त नाही. का नाही? जगाचा अध्यास झालेला नाही. का? कारण अध्यासाला लागणारी जी सामग्री असते ती सामग्री तुमच्या मतात काही सिद्ध होत नाही. मग अध्यासाला काय सामग्री लागते? जी अनेक प्रकारची सामग्री सांगितली त्याच्यामध्ये एक सामग्री त्यांना अशी सांगितली होती की अध्यासासाठी सत्यवस्तू ज्ञानाचा संस्कार लागतो आणि तुमच्या मतामध्ये सत्यवस्तूच्या ज्ञानाचा संस्कार सिद्ध होत नाही. लक्षामध्ये ज्यांनी सत्यसर्प पाहिला त्याला दोरीवर काय होत असतो? सत्यसर्प भासत असतो. ज्यांनी सत्यसर्प पाहिला नाही त्याला दोरीवर सर्प भासत नाही. म्हणजेच सत्यवस्तूच्या ज्ञानाचा संस्कार त्याला कारण आहे का नाही? आहे. आणि तुमच्या मतामध्ये तर हा सगळा बंध अध्यस्त आहे आणि सगळा बंध अध्यस्त म्हटल्याच्या नंतर या बंधाचा अध्यास होण्यासाठी अगोदर कुठंतरी सत्यबंध पाहायला पाहिजे का नाही? आणि तुमच्या मतामध्ये कुठं बंध सत्यच नाही आहे. तुमच्या मतामध्ये फक्त ब्रह्म सत्य, आत्माच सत्य, त्याच्यापासून दुसरा कुठला पदार्थ सत्यच नाही. त्याच्यामुळे सत्यबंधाचा संस्कार असू शकत नाही त्याच्या ज्ञानाचा. अशक्त का? आणि मग सत्यबंधाच्या ज्ञानाचा संस्कार जर नाहीच तर मग बंधाचा अभ्यास कसा होईल? होऊच शकत नाही. मग बंधाचा अभ्यास झालेलाच नाही आणि मग दिसतंय हे सत्य. दिसतंय कसं आहे? सत्य आहे असं पुरुषाचं म्हणणं होतं. मग यावर वेदांती म्हटले की तुम्ही येडे मला अजिबात समजत नाही. अहो तुम्ही म्हणता की अध्यासाची सामग्री नाही आमच्या मतामध्ये. अध्यासाला सामग्री लागत नाही असं आम्ही म्हणत नाही. अध्यासाला सामग्री लागते पण तुम्ही जी सामग्री सांगतात ती अध्यासाची सामग्रीच नाही. सामग्री म्हणजे कारणाचा समुदाय. कारणाच्या समुदायाला काय म्हणत असतात? सामग्री म्हणत असतात. आणि तुम्ही अध्यासाची जी कारण सांगायला आले त्या अध्यासाचे कारणच नाही. त्याच्यात एक पण अध्यासाचं कारण नाही. जर सत्य वस्तू ज्ञान देण्यास संस्कार नसता तर मग अध्यास सत्य वस्तू ज्ञान देण्यास संस्कार नसताना अध्यास व्हायला नाही पाहिजे ना. सत्य वस्तू ज्ञान देण्यास संस्कार असताना अध्यास होत असेल आणि सत्य वस्तू ज्ञान देण्यास संस्कार नसताना अध्यास घडत नसेल तर मग त्याला काय म्हणता येईल? त्या सत्य वस्तू ज्ञान देण्यास संस्काराला काय म्हणता येईल? अध्यासाचं कारण म्हणता येईल. कारण अध्यास कारण कशाला म्हणतात? ज्याच्या असण्यानं काव्य घडतं, ज्याच्या नसण्यानं काव्य घडत नाही त्यालाच काय म्हणत असतात? त्या काव्याचं कारण म्हणत असतात. लक्षात आलं का? आणि मग सत्य वस्तू ज्ञान देण्यास संस्कार असला की अध्यास घडतो आणि सत्य वस्तू ज्ञान देण्यास संस्कार असला की अध्यास घडत नसेल असं जर असेल तर मग त्याला सत्य वस्तू ज्ञान देण्यास संस्काराला काय म्हणता येईल? अध्यासाचं कारण म्हणता येईल. पण तसं सिद्ध होत नाही. कसं सिद्ध होत नाही? म्हणजे सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार जरी नसला तरी सुद्धा अध्यास होतो का नाही? सत्य सर्प जरी नाही पाहिला, खोटा सर्प जरी पाहिलेला असला, चित्रातला जरी पाहिलेला असला तरी सुद्धा त्या व्यक्तीला दुर्योसापाचा अध्यास होतो का नाही? होतो. मग मिथ्या सर्पाच्या ज्ञानानं जर दुर्योसापाचा अध्यास होत असेल तर सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अध्यासाचं कारण आहे हे सिद्ध होईल का? होत नाही. म्हणजे सत्य वस्तू ज्ञान देणे संस्कार अध्यासाला कारण हे सिद्ध होत नाही. कळलं का?
म्हणून कारणाच्या लक्षणातून तो सत्य शब्द काढून टाकायचा आणि सजातीय वस्तू ज्ञान देणं संस्कार अध्यासाला कारण आहे असं म्हणायचं. म्हणजे सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अध्यासाला काय असतो? कारण असतो. मग सत्य सर्प पाहिला किंवा मिथ्या सर्प पाहिला, त्या दोघांच्या ठिकाणी सर्प जाती सारखी आहे, म्हणजे सजातीय आहे, म्हणजे जाती समान झाली की नाही ती? दोरीवर भासणाऱ्या सापाची जात आणि चित्रातली सापाची जात किंवा वावरणाऱ्या सापाची जात एकच आहेत ना, म्हणजे सजातीय जात आहे. सजातीय वस्तू जी आहे एक जात पाहिजे, अशा जातीने युक्त ती वस्तू पाहिजे आणि त्या वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार असला की मग अभ्यास घडतो. म्हणजे सजातीय वस्तू ज्ञान देणं संस्कार अभ्यासाला कारण आहे हे वेदांताने काय केलं? सिद्ध केलं. लक्षामध्ये नंतर पण एक शंका घेतली अशी, ऐका, नंतर एक शंका अशी घेतली की तुम्ही म्हणता सजातीय वस्तू ज्ञान देणं संस्कार, सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे का त्या सजातीय वस्तूचं ज्ञान संस्काराच्या द्वारा कारण आहे? अध्यासाला ज्ञान कारण आहे मुख्य का संस्कार कारण आहे? अशी शंका घेतली. म्हटले तुम्ही जर म्हटले की ज्ञान कारण आहे तर ज्ञानाला मग संस्काराच्या द्वारा कारण मानावं लागेल. आलं लक्षात? आणि संस्काराला म्हणत मग संस्कार साक्षात कारण आहे. मग दोन्हीपैकी कोणाला मानायचं? तर मग आता ग्रंथकाराने सांगितलं, हे बघा, त्याचा असं आहे की ज्ञानाला जरी कारण मानायचं झालं तरी साक्षात का ज्ञान काय कारण होऊ शकत नाही. कारण मी पण फळेवर सांगितलं होतं समजून, अध्यासाला कारण ज्ञान साक्षात आहे का? नाही. संस्काराच्या द्वारा ते काय आहे? कारण आहे. अलग लक्षामध्ये संस्काराच्या द्वारा कारण आहे म्हणजे संस्कार मानावाच लागतो. आणि खरं असं आहे, कारणाचं लक्षण असं आहे की जे कार्य घडण्याच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये जे असतं तेच काय असतं? कारण असतं. असं कारणाचं लक्षण दिलेलं आहे. आणि अव्यवहित पूर्वकालामध्ये ज्ञान नाही. अव्यवहित पूर्वकालामध्ये कोण आहे? संस्कार आहे. लक्षामध्ये ज्ञान पूर्वकालामध्ये आहे पण अव्यवहित पूर्वकालामध्ये नाही. अव्यवहित शब्दाचा अर्थ आहे अंतराय रहित असा काळ. कसला काळ? म्हणजेच दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, अव्यवहित पूर्वकाळ म्हणजे पूर्वकाळातला अंत्यक्षण, त्याला काय म्हणतात? अव्यवहित पूर्वकाळ अशा प्रकारचं म्हणतात. आणि अशा अव्यवहित पूर्वकाळामध्ये जी वस्तू असते तीच त्या कार्याचं काय असते? कारण असते. लक्षामध्ये मग अध्यास ज्या क्षणाला घडला त्या क्षणापासून जो पूर्वीचा काळ आहे त्या पूर्वीच्या काळामध्ये ज्ञान आहे पण पूर्वकाळात जरी ज्ञान असलं पण ज्या क्षणाला काय घडला? अध्यास घडला, त्या क्षणाचा जो पूर्वीचा काळ आहे त्या पूर्वीच्या काळाचा जो अंत्यक्षण आहे त्या अंत्यक्षणाला ज्ञान आहे का? ज्ञान नाही. अंत्यक्षणाला कोण आहे? संस्कार आहेत. म्हणून संस्कारच अध्यासाचं काय आहेत? कारण आहेत. लक्षामध्ये अध्यासाचं कारण संस्कारालाच मानावं लागतं. कुणाला? कारण जे अव्यवहित पूर्वकाली असतं ते काय असतं? कारण असतं. म्हणजे पूर्वकालाच्या अंत्यक्षणी जे असतं तेच काय असतं? कारण असतं. असा नियम आहे. असा काय आहे? नियम आहे. मग पुन्हा शंका घेतली त्यांनी पूर्वपक्षांनी. का म्हटले तुम्ही जर असं म्हटले की अव्यवहित पूर्वकालामध्ये असतं तेच कारण असं जर कारणाचं लक्षण केलं तर मग शंका अशी येते, तुमचं जे हे म्हणणं आहे, तुम्ही जो हा नियम करू लागले तो तुमचा नियम शास्त्रवचनाच्या विरोधात येतो. म्हणजे वेदाच्या विरोधी आहे तो नियम तुमचा. तुमचं म्हणणं हे वेदाच्या विरोधी आहे. कसं वेदाच्या विरोधी आहे बघा, ऐका. कारण वेदाने असं सांगितलेलं आहे की विहित कर्म केलं की त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि निषिद्ध कर्म केलं की त्याला नरकाची प्राप्ती होते. म्हणजे विहित कर्म हे स्वर्ग प्राप्तीला कारण आहे. विहित कर्म हे कशाला कारण आहे? स्वर्ग प्राप्तीला कारण आहे. आणि निषिद्ध कर्म हे नरकाच्या प्राप्तीला काय आहे? कारण आहे. म्हणजे कारण म्हटल्यानंतर आता तुम्ही तर काय म्हणता, जे अव्यवहित पूर्वकालामध्ये असतं त्याला काय म्हणतात? कारण म्हणतात. मग आता शास्त्र तर सांगतंय निषिद्ध कर्म नरकाच्या प्राप्तीला कारण आहे.
विहित कर्म स्वर्गाच्या प्राप्तीला कारण नाही, पण ते निषिद्ध कर्म आणि विहित कर्म स्वर्गाच्या आणि नरकाच्या प्राप्तीला ती अव्यवहित पूर्वकालामध्ये कुठे येते आहे का? अरे आज माणूस दारू प्याला, आज दारू प्याल्यानंतर निषिद्ध कर्म त्याच्याकडून घडलं, मग निषिद्ध कर्माचं फल आहे नरकाची प्राप्ती. मग दारू प्याल्याबरोबर लगेच दुसऱ्या क्षणात लगेच नरकाची प्राप्ती होती का? होत नाही. दारू प्याल्याच्या नंतर माणूस तो 100 वर्ष जगतो, नंतर मरतो. मेल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याला काय होते? नरकाची प्राप्ती होते. मग ज्या क्षणात त्याला नरकाची प्राप्ती व्हायला लागली त्या क्षणाचा पूर्वीचा काळ आणि त्या पूर्वीच्या काळाचा अंत्यक्षण म्हणजे नरकाची प्राप्ती ज्या क्षणाला व्हायला लागली त्याचा अव्यवहित काळ. नरकाची प्राप्ती ज्या क्षणाला झाली त्याच्या पूर्वीचा अंत्यक्षण, पूर्वकालाचा अंत्यक्षण म्हणजे अव्यवहित पूर्वकाल म्हणतात त्याला. त्याला काय म्हणतात? त्या अव्यवहित पूर्वकालामध्ये कर्म आहे का? दारू पिल्याचं निषिद्ध कर्म तिथं आहे का? नाही. ते कर्म तर तरी तो पूर्वी 100 वर्ष पूर्वी पेल्याला दारू होता तिथं ते कर्म केलं की नष्ट झालं. ते कर्म तिथं नष्ट झालं ना, समजते का? पण नंतर काही वर्षांनी त्याला काय व्हायला लागली? नरकाची प्राप्ती व्हायला लागली. मग त्या नरकाच्या प्राप्तीला ते कर्म कारण होऊन लागलं. मग तुम्ही जे लक्षण केलं, तुम्ही काय केलं? कारणाचं लक्षण अव्यवहित पूर्वकालामध्ये असतं ते कारण, आणि निषिद्ध कर्म जे आहे नरक प्राप्तीला कारण शास्त्राने सांगितलेलं ते तर अव्यवहित पूर्वकालामध्ये आहे ते, पण अव्यवहित पूर्वकालामध्ये आहे का? नाही. म्हणून कारणाचं लक्षण केलं तुमचं त्या शास्त्रवचनाचे विरोध यायला लागले. एखाद्याने यज्ञ केला, विहित कर्म केलं, तो ते विहित कर्म स्वर्गप्राप्तीला कारण आहे, पण आता यज्ञ केला, आता यज्ञ इथंच नष्ट झाला केलेला, पण लगेच स्वर्गप्राप्ती होते का? नाही, काही दिवसांनी नंतर होती. मग ज्या वेळेला ती स्वर्गप्राप्ती होते त्यावेळेला यज्ञाचं कर्म आहे का? ते तर पूर्वीच नष्ट झालेलं आहे. म्हणजे अव्यवहित पूर्वकालामध्ये विहित कर्मही नाही, स्वर्गप्राप्तीला कारण असलेलं विहित कर्म अव्यवहित पूर्वकालामध्ये नाही, आणि नरकप्राप्तीला कारण असलेलं जे काय निषिद्ध कर्म ते बी अव्यवहित पूर्वकालामध्ये नाही. आणि मग ते कारण तर आहे ना, शास्त्राने सांगितले ते कारण आहे म्हणून, आणि ते अव्यवहित पूर्वकालामध्ये नसल्यामुळं अव्यवहित पूर्वकालामध्ये जे असतं त्याला कारण म्हणून हे तुम्ही जे म्हणता हे तुमचं चुकीचं आहे. तुम्ही तसं म्हटले की मग शास्त्रवचनाशी काय येतो? विरोध येतो. शंका लक्षात आली का? हा, समजतं? मग आता त्याचं उत्तर सांगतात. म्हणून ते काय म्हटलं ते माहिती आहे का? तुम्ही एक काम करा, पूर्वपक्ष कारणाच्या लक्षणातून हा अव्यवहित शब्द काढून टाका. काय करा? अव्यवहित शब्द काढून टाका आणि कारणाच्या लक्षणामध्ये फक्त पूर्वकार्य असतं ते कारण असं लक्षण करा. मग असं लक्षण केलं या शास्त्रवचनाशी विरोध येणार नाही. कारण आज केलेलं कर्म विहित असेल निषिद्ध असेल, नंतर ज्यावेळेला त्याला त्याचं फल प्राप्त होईल त्या फलप्राप्ती ज्या काळात व्हायला लागली त्याच्या पूर्वकाळामध्ये कर्म आहेच ना, नाही? त्याच्यामुळं शास्त्रवचनाशी विरोध येणार नाही. म्हणून तुम्ही कारणाचं लक्षण करत असताना अव्यवहित शब्द काढून टाका आणि फक्त पूर्वकालामध्ये जे असतं त्याला काय म्हणावं? कारण म्हणावं. असं कारणाचं लक्षण करा असं पूर्वपक्षी म्हणतो. कळलं का? मग आता वेदांती काय म्हणतात ते काय? लक्ष माझ्याकडे द्या. वेदांती काय म्हणतात? तुम्ही काय डोकेपैकी फिरले का म्हणतात? जर कारणाच्या लक्षणातून अव्यवहित पद काढून टाकलं ऐका आणि नुसतं पूर्वकालामध्ये असतं ते कारण असं कारणाचं लक्षण जर केलं, आलं का लक्षामध्ये? समजा फळगिरी तर कारणाच्या लक्षणातून जर अव्यवहित पद काढून टाकलं आणि नुसतं पूर्वकालामध्ये असतं ते कारण असं जर कारणाचं लक्षण केलं, अडचण काय येते बघा. आहे गाडवे आहे का नाही? हे गाडगं इथं उत्पन्न झालं एक क्षणात खाली असं या क्षणाला गाडगं इथं काय झालं? उत्पन्न
उत्पन्न झालं. अलग लक्षामध्ये हे कुणी गाडीचं निर्माण केलं? कीर्तनकारानं. हा कुंभार आहे. हा काय आहे? कुंभार आहे. मग हा कुंभार इथं जन्माला, इकडचा पूर्वीचा काळ आहे. याचा जन्म कुठं झाला? कुंभाराचा इथं जन्म झाला आणि तो 80 वर्ष जगला आणि 80 वर्षांनी इथं मिळाला. हे सगळे 80 वर्ष इथपर्यंत जगला. 80 वर्ष इथं मिळाला आणि इकडं नंतर 50 वर्षांनी इथं गट निर्माण झाला. कुंभार मिळाल्यावर मी फक्त ऐकून घ्यायचं. तुम्ही काय करायचं? ऐकून घ्यायचं. हा गट कुठे निर्माण झालाय? इथं निर्माण झालाय. या अनेक वर्षे झाली इथं गट निर्माण झाला. मग 50 वर्षानंतर इथं जो गट निर्माण झाला, या घटाला कारण कोण कोण आहे? घटाला कारण कोण कोण आहे? कुंभार आहे का नाही? मग आता तुम्ही कारणाचं लक्षण काय केलंय? जे पूर्व कालामध्ये असते ते काय कारण असते. मग आता हाही घटा सगळा काळ कसा आहे? हा कारण उत्पत्तीच्या पूर्वीचा काळ आहे. मग या घट उत्पन्न ज्या काळात झाला त्याच्या पूर्वीचा काळ म्हणजे इकडचा काळ. मग इथून एवढ्या काळामध्ये कुंभार होता का नाही? मग इथून एवढ्या काळामध्ये असलेला कुंभार या घटाला कारण असेल का नाही? या घटाला ह्या कारण आहे का नाही? आता बघा, जर कारणाचं लक्षण असं केलं की पूर्व कालामध्ये जे असतं त्याला काय म्हणतात? कारण म्हणतात. की मग 50 वर्षापूर्वी मेलेला कुंभार हा घट उत्पत्तीच्या पूर्वी होता का नाही? होता की नाही? 50 वर्षापूर्वी का पण होता का नाही? पण मग उत्पत्तीच्या पूर्वी होता ना. मग हा कुंभार या घट उत्पत्तीला कारण व्हायला पाहिजे. हा कुंभार या घट उत्पत्तीला काय व्हायला पाहिजे? कारण तुम्ही कारणाचं लक्षण काय केलंय? कारणाचं लक्षण काय केलंय? जे पूर्व काळात असतं ते काय? हा पूर्व काळात नाही का? मग हा कारण व्हायला पाहिजे का नाही? होत नाही ती गोष्ट वेगळी, पण व्हायला पाहिजे की नाही? तर कारणाचं लक्षण असं केलं की पूर्व कालामध्ये जे असतं त्याला कारण म्हणावं, असं जर लक्षण केलं. हा कुंभार पूर्व काळात आहेच ना, इथं मिळाला. मग मेल्यानंतर सुद्धा इथं 50 वर्षांनी त्याच्यापासून घट उत्पन्न व्हायला पाहिजे, कारण तो पूर्व काळात आहे. पण त्याच्यापासून घट उत्पन्न होतं का? होत नाही. म्हणून वेदांती म्हणतात की पूर्व काळी असतं ते कारण असं लक्षण करता येत नाही. त्याच्यासाठी त्याला अव्यवहित पद घालावं लागतं लक्षणामध्ये. पूर्व काळी तर पाहिजे हो कारण, पण नुसतं पूर्वकाळ म्हणून चालत नाही. मग अव्यवहित पूर्वकाळ, पूर्व काळाचा अंत्यक्षणी जे आहे ते कारण असते, नुसत्या पूर्व काळात नाही. जर पूर्व काळी असतं ते कारण म्हटल्यानंतर सगळे मेलेले कुंभार घट निर्माण करते नाही करणार का? कारण पूर्व काळात होते आहेत ना ते. मग एखादा घट निर्माण झाला, किती गट कुणी निर्माण केला? सगळ्या मेलेल्या कुंभारांनी केला. पण असं असतं का? असं नाही. म्हणून कारणाच्या लक्षणामधून अव्यवहित पद काढता येत. अव्यवहित काळामध्ये पूर्व काळामध्ये जे असतं तेच कारण असतं. मेलेला कुंभार अव्यवहित पूर्व काळामध्ये नाही, पण जिवंत कुंभार अव्यवहित पूर्व काळामध्ये का नाही? पण तो जिवंत कुंभार ज्या घटाला कारण असतो, मेलेला नाही. अव्यवहित पूर्व कालामध्ये जो कुंभार आहे तो घटाला कारण आहे, मेलेला पूर्वीचा नाही नुसता. समजतंय का? म्हणून अव्यवहित हे पद कारणाच्या लक्षणातून काढता येत नाही. अव्यवहित पूर्व कालामध्ये जे असतं तेच कारण असतं. मग तसं डोईवर सापाचा जो अध्यास झाला, त्या सापाचा अध्यास ज्या काळात झाला त्याच्या पूर्व काळामध्ये ज्ञान जरी असलं तरी ज्ञान त्या अध्यासाला कारण आहे सिद्ध होत नाही. मग त्या अध्यासाला कारण
त्या ज्ञानापासून झालेला संस्कार अव्यवहित पूर्वकालामध्ये. ज्ञान का पूर्वकाली असले तरी कारण सिद्ध होत नाही? कारण ज्ञान अव्यवहित पूर्वकालात नाही. पूर्वकालात आहे पण अव्यवहित पूर्वकालात आहे का? पूर्वकालाच्या अंत्यक्षणी आहे का? नाही. म्हणून ते कारण सिद्ध होत नाही. अव्यवहित पूर्वकालामध्ये असलेलं ज्ञानजन्य संस्कार, ज्ञानजन्य संस्कार काय कारण आहे. तर कळलं का? तसं आत्मस्वरूपावर बंधाचा जो अध्यास झाला आहे का, आत्मस्वरूपावर कशाचा अध्यास झाला? बंधाचा अध्यास झाला. मग त्या बंधाच्या अध्यासाला सुद्धा सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कारच कारण आहे, सजातीय वस्तूचं ज्ञान कारण नाही. लक्षात आलं? सजातीय वस्तूचं ज्ञान हे अध्यासाला कारण नाही. सजातीय वस्तूपासून झालेलं ज्ञान, त्या ज्ञानाचे संस्कार अध्यासाला कारण आलं नाही? कळलं? एवढे काही हे बघ, दोरीवर सापाचा अध्यास होतो का नाही? मग दोरीवर सापाचा अध्यास कोणाला होतो? ज्याला पूर्वी सापाचं ज्ञान झालेलं आहे. मग ते ज्ञान कसं? सजातीय सर्पत्व जातीनं युक्त साप पाहिजे. फक्त कसा पाहिजे? हां, फक्त सत्य असो नाही तर मिथ्या असो, सर्पत्व जातीनं युक्त साप पाहिजे. मग सर्पत्व जातीनं युक्त सापाचं ज्याला ज्ञान पूर्वी झालेलं आहे त्याला दोरीवर सापाचा काय होतो? अध्यास होतो. म्हणजे साप म्हणजे सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात आहे त्यालाच काय होतो? दोरीवर सापाचा अध्यास होतो का नाही? आलं लक्षामध्ये? मग आता असं जरी असलं ऐका तरी त्या सापाच्या अध्यासाला कारण नुसतं ज्ञान नाही, त्या ज्ञानापासून झालेले संस्कार कारण. कळलं का? काय कारण आहे? कारण ज्या क्षणाला सापाचा अध्यास होतो त्या क्षणाला ज्ञान नसते, ज्ञान पूर्वी झालेलं असते, नसतं तेव्हाच होत असते. पण सापाचा अध्यास ज्या वेळेला झाला, काल मी चित्र काढून दाखवलं, त्या अध्यासाच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये कोण असते? संस्कार असतात का नाही? तसं आत्मस्वरूपावर ज्या वेळेला बंधाचा अध्यास होतो त्यावेळेला त्या बंधाच्या अध्यासासाठी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे का नाही? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणजे समजा आत्मस्वरूपावर बंधाचा अध्यास झाला, मग बंधाचा अध्यास झाला म्हणजे त्या बंधाच्या ठिकाणी कोणती जात आहे? बंधत्व, अनात्मत्व. कोणती जात आहे? अनात्मत्व. मग अनात्मत्व ही जात ज्या पदार्थाच्या ठिकाणी आहे त्या पदार्थाच्या ज्ञानात संस्कार पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? मग त्या पदार्थाच्या ज्ञानात संस्कार पाहिजे. आणि मग त्या पदार्थाचं ज्ञान पूर्वी झालेलं असतं आणि संस्कार चित्तात असतो, त्या संस्कारामुळे नंतर अध्यास होत असतो. मग ज्या क्षणाला अध्यास झाला त्या क्षणाला सजातीय वस्तूचं ज्ञान आहे का सजातीय वस्तूच्या ज्ञानात संस्कार आहे? म्हणजे बंधाचं ज्ञान आहे का बंधाच्या ज्ञानाचा संस्कार आहे? मग बंधाच्या अध्यासाला कारण बंधाच्या ज्ञानाचा संस्कार आहे का बंधाचं ज्ञान कारण? संस्कार कशाचा? बंधाच्या ज्ञानाचा म्हणजे सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा. कळलं का? काय कळलं नाही म्हणलं मग? सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार हा काय आहे? अध्यासाला कारण आहे. आलं? झालं, समजलं, सिद्ध झालं. सजातीय वस्तू ज्ञानाचा संस्कार अध्यासाला काय आहे? कारण आहे. सत्य वस्तू ज्ञानाचा संस्कार अध्यासाला कारण नाही. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नाही. चला आता वाचून घेऊ. कारणाच्या लक्षणावर अशी शंका येते. विहित कर्म उत्तम लोकप्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण नाही असं शास्त्र वचन आहे. त्याला विरोधी काही झाले की कायिक वाचिक व मानसिक क्रियेचं नाव कर्म आहे आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा काय होतो? नाश होतो. आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालानं होत असते. तिथं विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकारी नाही. याकरता कारणाच्या लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकारी असतं ते कारण असं लक्षण करावं, म्हणजे शास्त्रीय वचन निष्फल होणार नाही.
लक्षामध्ये अशी शंका आहे, पण ही शंका बरोबर नाही. का बरं शंका बरोबर नाही? कारण असं लक्षण मानलं म्हणजे कसं, कार्याच्या पूर्व काळामध्ये जे असतं त्याला काय म्हणतात, कारण असं अव्यवहित पद काढून टाकलं आणि अव्यवहित पद काढून कारणाच्या लक्षणातून अव्यवहित पद काढून टाकल्यानंतर कारण लक्षण काय शिल्लक राहत आहे? कार्याच्या पूर्वी असतं ते कारण. असं लक्षण मानलं तर नष्टदंड व मृत कुलाल यांच्यापासून घट झाला पाहिजे. मोडलेला दंड, मोडलेलं चार, मेलेला कुंभार यांच्यापासून सुद्धा काय व्हायला पाहिजे? मग घट व्हायला पाहिजे. कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते, पण त्या नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून घटरूप कार्य उत्पन्न होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असं लक्षण करून भागणार नाही. आता स्वर्ग नरक प्राप्तीला शुभाशुभ कर्म कारण नाही. त्याची एक शंका घेतली होती ना, काय म्हटली होती म्हणजे काय, जर तुम्ही अव्यवहित पूर्वकालामध्ये असतं तेच कारण म्हटल्यानंतर शुभकर्म उत्तम लोकाच्या प्राप्तीला, अशुभ कर्म नरकाच्या प्राप्तीला कारण नाही, याला विरोध येतो. म्हणजे त्याला पण विरोध येत नाही. का विरोध येत नाही? कारण खरं असं आहे की स्वर्गाच्या प्राप्तीला शुभकर्म कारण नाही आणि नरकाच्या प्राप्तीला अशुभ कर्म कारण नाही, निषिद्ध कर्म कारण नाही. मग त्या कर्मापासून उत्पन्न झालेलं पाप पुण्य कारण. निषिद्ध कर्म केलं, दारू पिऊ नये, प्याला दारू, कर्म लगेच पिल्यानंतर नष्ट होतं, पण त्या कर्मापासून पाप नावाचं अदृष्ट तयार होत असते. काय? पाप तयार होत असते आणि ती पाप चित्तात राहत असते. आणि ज्या वेळेला नरकाची प्राप्ती होते ना, ते नरकाच्या प्राप्तीच्या वेळेला ती पाप चित्तात असते, ते कारण असते त्या नरकाच्या प्राप्तीला. ते कर्म कारण नसते, कर्मापासून निर्माण झालेलं पाप कारण असते. ज्यावेळेला आपण विहित कर्म करतो, विहित कर्म केलं की लगेच नष्ट होते, पण त्या कर्मापासून पुण्य तयार होत असते, पुण्य नावाचा अदृष्ट. आणि ज्या वेळेला स्वर्गाची प्राप्ती होते, त्या स्वर्गाच्या प्राप्तीला कारण ते पुण्य असते, ते कर्म नाही. कळलं का? पाप पुण्य कारण असतात, पाप पुण्य. म्हणून काही अडचण येत नाही. लक्षामध्ये बघा, कार्याच्या पूर्वकाली असतं ते कारण असं लक्षण करून भागणार नाही. आता स्वर्ग नरक प्राप्तीला शुभाशुभ कर्म कारणच नाही असं आमचं म्हणणं आहे. शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर आहे का, शुभ कर्म किंवा अशुभ कर्म हे संपलं की अव्यवहित उत्तर क्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहत असतात. सांगू काय? हा मनुष्य आणि इथं शुभ कर्म केलं, यज्ञ केला, यज्ञ झाला. मग हे कर्म आता हा काळ आपली काळासाठी काढायचा आपण. ज्या क्षणाला यज्ञ झाला, या क्षणाला यज्ञ झाला की ते कर्म इथंच नष्ट झालं. आणि अनेक दिवसानंतर ह्याला इथं स्वर्ग प्राप्त झालं. इकडं स्वर्ग आहे बघा असं. हा, मग अनेक दिवसांनी प्राप्त झाला का नाही? अनेक दिवसानंतर प्राप्त झाला. आता हे कर्म तर इथंच नष्ट झालं, पण इथं कर्म नष्ट ज्या वेळेला झालं आहे का, ज्या क्षणाला हे कर्म झालं, याचा इकडचा काळ म्हणजे पूर्व काळ, इकडचा काळ म्हणजे उत्तर काळ. आलं लक्षामध्ये? त्याच्या उत्तर काळात ज्या क्षणाला कर्म घडलं त्या कर्माच्या उत्तर क्षणी म्हणजे इथून इथपर्यंत सगळं उत्तर क्षणच आहे. काय सगळा उत्तर क्षण आहे. मग ह्या क्षणाला ह्या क्षणाला पुण्य उत्पन्न होतं. या कर्मापासून आता हे विहित कर्म आहे ना, विहित कर्मापासून उत्तर क्षणामध्ये पुण्य उत्पन्न होतं. उत्तर क्षणामध्ये म्हणजे किती, 5 वर्षांनी का 10 वर्षांनी का 50 वर्षांनी का 100 वर्षांनी? उत्तर क्षण म्हणजे सगळं पुढचं ते उत्तर क्षणच आहे सगळा. तर अव्यवहित उत्तर क्षण. आता अव्यवहित उत्तर क्षण म्हणजे काय? उत्तर क्षणाचा प्रथम क्षण.
उत्तर क्षणातला अत्यंत जवळचा क्षण, हे सगळे उत्तर क्षण आहे. आणि इथं कर्म घडले, मग ज्या क्षणाला कर्म घडले त्या उत्तर क्षणातला अत्यंत जवळचा क्षण कोणता? इथला. हा काय? अव्यवहित उत्तर क्षण. त्याला काय म्हणतात? मग त्या अव्यवहित उत्तर क्षणाला इथं पुण्य निर्माण होते. कर्म ह्या क्षणाला घडलं की ह्या क्षणाला पुण्य उत्पन्न होते. समजलं? आणि म्हणजे उत्पन्न झालेलं पुण्य बरेच दिवस त्या अंतःकरणात राहत असते. आणि इथं स्वर्ग प्राप्त झाला की इथं पूर्व क्षणामध्ये, म्हणजे स्वर्गप्राप्तीच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये ते पुण्य असते. आणि हे पुण्य या स्वर्गप्राप्तीला काय होतंय? कारण होतंय. असा वेदांताचा सिद्धांत. कर्म केलं इथं की त्याच्या उत्तर क्षणामध्ये पुण्य उत्पन्न होते आणि ते पुण्य स्वर्गप्राप्तीच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये असते. आणि म्हणून स्वर्गप्राप्तीला कारण हे पुण्य आहे, हे कर्म नाही. हे पुण्य कर्मजन्य. पुण्य कसं आहे? कर्मजन्य असलेलं पुण्य स्वर्गप्राप्तीला वा नरकप्राप्तीला कारण असतं. कळलं का? विहित कर्मजन्य पुण्य स्वर्गप्राप्तीला कारण आहे आणि निषिद्ध कर्मजन्य पाप हे नरकप्राप्तीला कारण. इथं समजा यानं पाप केलं, दारू प्याला, तर इथं दारू प्याल्यानंतर हे कर्म घडलं. इथं ह्या कर्माच्या उत्तर क्षणामध्ये इथं पाप तयार होते आणि मग इथं काय झालं? त्याला नरक प्राप्त झाला. तर ह्या नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्व क्षणामध्ये इथं काय असते? ते पाप असतेच. आणि मग हे पाप त्याच्या खाली असते. नरक प्राप्तीला काय होते? ते कारण होते इथलं पाप. कळलं का? नाही कळलं? बघा, शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तर क्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. धर्माधर्म उत्पन्न होऊन म्हणजे धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. धर्माधर्म उत्पन्न होतात म्हणजे पाप पुण्य उत्पन्न होतं आणि त्याचे संस्कार चित्तामध्ये राहत असतात. ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत की नाही? आहेत. म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण. कळलं का? तेच कारण असतं असं मानणं काय आहे? युक्त आहे. सर्पज्ञानानंतर बहुत कालानं सर्पाध्यास होतो. ज्या काळामध्ये सर्पाचं ज्ञान होतं आपल्याला त्या काळात लगेच उत्तर क्षणात लगेच सर्पाध्यास होतं नाही. ज्ञान झालं की त्या काळात ज्ञान दुसऱ्या क्षणाला ज्ञान नष्ट होतं, पण त्या ज्ञानाचे संस्कार काय होत असतात? चित्तामध्ये राहिलेले असतात. सर्पज्ञानानंतर बहुत कालानं सर्पाध्यास होतो. त्या काळी सर्पज्ञान तर नाही. मग ज्या काळामध्ये सर्पाध्यास झाला त्या काळामध्ये सर्पाचं ज्ञान आहे का? नाही. फक्त सर्पज्ञानाचा काय आहे? संस्कार आहे. त्या संस्काराने सर्पाचा अध्यास घडतो. तसंच शिंपीच्या ठिकाणी रुपयाच्या अध्यासाला रुपयाचा ज्ञान देणे संस्कार कारण आहे. कळलं का? शिंपीच्या ठिकाणी रुपयाचा अध्यास होतो. मग तिथं सुद्धा रुपयाचं ज्ञान, त्या ज्ञानापासून झालेला तो संस्कार रुपयाच्या अध्यासाला काय असतो? कारण असतो. आणि ज्या अर्थी वेदांत मतामध्ये ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहेत. त्या अर्थी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असं म्हणताच येणार नाही. उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्काराचा अध्यासाला काय आहे? हेतू आहे असंच म्हटलं पाहिजे. व ते बंधाच्या अध्यासाला कारण सिद्ध आहे. वस्तू ज्ञानजन्य संस्कार अंतःकरणावर राहतो हे आपण सांगितलं. ज्याच्या अंतःकरणावर पूर्वीच्या सर्व ज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्याला सर्पाचा अध्यास होत
नाही. कळलं का? ज्याच्या अंतःकरणामध्ये सर्पज्ञानाचे संस्कार नाहीत त्याला दुर्योग सर्पाचा अध्यास होत नाही. या प्रकारानं अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे. अध्यास होण्याच्या पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य असावा लागतो. व तो बंधाच्या अध्यासाविषयी कसा आहे? सिद्ध आहे. बंधाचा अध्यास होतो ना, मग बंधाच्या अध्यासाला कारण हा सजातीय वस्तूच्या संस्कार आहे आणि तो सिद्ध आहे. अहंकारादी अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचं ज्ञान हाच बंध आहे. म्हणजे तुम्हाला बंध म्हणजे चटीचा बंध वाटत, चटीचा बंध नाही. बंध म्हणजे काय? अनात्म वस्तूला काय म्हणतात? बंध म्हणतात. अहंकारादी जे अनात्म वस्तू असतात त्याला बंध म्हणतात. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करूनच नसते. इकडे बघा, वेदांताचा हा सिद्धांत आहे. अनात्म वस्तू असते ना, अनात्म वस्तू आपल्याला ज्या काळात प्रतीतीला येते त्याच काळात ती वस्तू असते. ज्या काळात ती प्रतीतीला येत नाही त्या काळात ती वस्तू नसतेच. आपण झोपलो का नाही, मग झोपल्यानंतर जग असते का? कुठं जाणार म्हणजे? अरे ज्या काळात आपल्याला दिसत असतं, ज्या काळात आपल्याला त्याची प्रतीती येत असते त्याच काळात ही अनात्म पदार्थ असतात. जग म्हणजे काय? अनात्म पदार्थ आहे का आत्मपदार्थ आहे? अनात्म पदार्थ आहे जग म्हणजे. आणि सिद्धांत काय आहे की ज्या काळात त्याची आपल्याला प्रतीती येते त्याच काळात तो पदार्थ असतो. ज्या काळात आपल्याला त्याची प्रतीती येत नाही त्या काळात तो पदार्थ नसतो. मग आपल्या झोपलेल्या अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेला सुसुप्तीत असतो, झोपी जातो, त्यावेळेला जगाची प्रतीती येते का? जगाची प्रतीती येत नाही. म्हणून त्यावेळेला जग नाहीच आहे. त्यावेळेला जगातला कुठलाच आपल्याला पदार्थ प्रतीत येत नाही ना, जगात त्याला कुठलाच पदार्थ नसतो. मग कधी निर्माण होत आहे जग? आपल्याला ज्यावेळेला दिसतंय त्यावेळेला. ज्या काळामध्ये आपल्याला जगाची प्रतीती येते त्याच काळात जग निर्माण होत असते. नाही कळलं? हे कळलंय पण तुम्हाला पटा नाही. काय नाही? पटत नाही. हे पटत नाही त्याचं कारण आहे तुमचं पाप आहे. पटलं का? हे पटत नाही त्याचं कारण आहे की आपल्याला अनादी कालापासून आपल्याला संस्कार झालेले आहेत. हे जगत कायमचंच आहे, सत्य असं वाटतंय जगत. हे मिथ्या आहे बाबांनो. आणि मिथ्या पदार्थ असतो ना, तो ज्या वेळेला दिसत असतो त्याच वेळेला असतो, ज्या वेळेला दिसत नाही त्यावेळेला तो नसतोच. आता दोरीवर बसलेला सर्प कसा असतो? दोरीवर बसलेला सर्प मिथ्या असतो का नाही? मिथ्या असतो. मग आता दोरीवर सर्प भासला, मिथ्या भासला. कसा भासला? मिथ्या भासला. मग मला सांगा, तो तिथं सर्प कधी असतो? ज्या वेळेला दिसतो त्याच वेळेला असतो का नाही? ज्या वेळेला दोरीवर सर्प दिसत नाही त्यावेळेला अगोदर दोरीवर सर्प दिसण्याच्या भासण्याच्या अगोदर ते दोरीवर सर्प होता का? असतो का तिथं सर्प? नाही. मग दोरीचं ज्ञान झालं, मग नंतर ते सर्प आहे का तिथं? नाही. मग कारण दोरीचं ज्ञान झाल्यामुळे सर्प दिसतच नाही ना. म्हणजे अगोदर दिसत नाही, नंतर नाही दिसत नाही. म्हणून अगोदर दिसत नाही म्हणून तिथं सर्प नाही, नंतर दिसत नाही म्हणून आपण सर्प तिथं मानित नाही. पण ज्या काळामध्ये आपल्याला सर्प दिसतो त्या काळामध्ये सर्प मानतो का नाही? म्हणजे लक्षात येऊ लागलं का? मिथ्या पदार्थाचं कसं असतं सांगतो, ऐका तुम्ही, लक्षात घ्या. थोडं बारीक थोडासा विचार करतो. आपल्याला दोरीवर सर्प ज्या वेळेला भासतो त्यावेळेला, ज्या वेळेला भासत असतो त्यावेळेला आपण तिथं सर्प मानतो की नाही? लक्षामध्ये. मग दोरीवर ज्या वेळेला सर्प भासत नव्हता त्यावेळेला तिथं साप आपण मानतो का? त्यावेळेला तिथं साप असतो का? नसतो. त्यावेळेला तिथं सर्प नसतोही ना आपण मानतही. दोरीचं नंतर ज्ञान झालं, दोरीचं ज्ञान झालं आपल्याला साप तिथं दिसतो का? नाही. नंतर तिथं साप आपण आहे असं मानतो का? नाही. म्हणजे आपण काय करायला लागलो? ज्या वेळेला साप दिसत नाही त्यावेळेला आपण साप मानित नाही, मिथ्या साप. आणि ज्या वेळेला मिथ्या साप आपण आपल्याला दिसतो
त्याच काळामध्ये आपण फक्त त्या सापाला काय करतो, त्या काळात मानत नाही का, मानतो का नाही त्या काळात, उगाच नाही होतं ओलं होत. जे धोतर ओलं होतं म्हणजे मानलेलंच आहे तिथं साप आहे म्हणून, ठीक आहे ना. म्हणजे मानतो म्हणजे मिथ्या पदार्थाचं कसं आहे बघा, ऐका. मिथ्या पदार्थ ज्या काळात आपल्याला दिसत असतो त्याच काळात तो असतो असं मानत असतो, ठीक आहे नाही. ज्या काळात तो दिसत नाही त्या काळात तो नसतोच. भासण्याच्या अगोदर तो दिसत नसतो तो नाहीच. दोरीचं ज्ञान झाल्यावर तो दिसत नाही तो नाहीच मानतो त्याला सापाला. लक्षामध्ये फक्त दिसतो त्या काळात आपण त्याला मानतो. आता काय तुम्हाला पटलं की नाही, हे पटलं आणि हे काम नाही पटलं. जसं दोरीवर सर्प मिथ्या आहे, दोरीवर जसा साप भासला तसं आत्मस्वरूपाचे भासले का नाही. जसा साप आहे तसं जग आहे का नाही. हा मग या जगाचं सुद्धा तसंच आहे ना, सिद्धांत तोच आहे ना. कसा की ज्या काळात जग दिसतं त्याच काळात असतं, ज्या काळात दिसत नाही त्या काळात जग नाहीच. जसं ज्या काळात आपल्याला साप दिसतो त्याच काळात साप असतो दोरीवर, ज्या काळात दिसत नाही त्या काळात तो नाहीच आहे, त्या काळात तो नाहीच आहे. मग तसंच जगाचं सुद्धा ज्या काळामध्ये आपल्याला जगाची प्रतीती येते त्याच काळात जगाचं अस्तित्व आहे, आणि ज्या काळात आपल्याला जगाची प्रतीती येत नाही त्या काळामध्ये जग नाहीच आहे. नाही लक्षात ठेवलं. मग आपण झोपी गेल्यावर आपल्याला जग प्रतीतीला येतं का, नाही येत. म्हणून झोपीच्या काळामध्ये जग नाहीच आहे. नाही समजू लागलं. खरं सांग हे रघुनाथ, आपण झोपल्यावर जग असतं की नाही. गुरुने सांगितलं की हा तसंच आहे म्हणायचं. अशी एवढी ज्या वेळेला श्रद्धा असेल ना त्याला ज्ञान होत असतं. आता त्यानं बोलून बोलून म्हणलं असेल गुरुनी जर सांगितलं, गुरु तसं सांगत नसतं पण जर सांगितलं की अग्नी थंड आहे, अग्नी पळत नाही, हात घाल त्याच्यात, त्याला असं म्हणजे असं संशय आला तरी गुरुने सांगितलं म्हणून घातला, तसं नाही पाहिजे. गुरुने सांगितलं ना अग्नी थंड आहे, थंडच असतं निश्चय पाहिजे त्याचा. ते एवढी श्रद्धा पाहिजे गुरुच्या वचनावर, त्यावेळेला ब्रह्मज्ञान होत असतं. एवढी शास्त्रावर आणि गुरुच्या वचनावर एवढी निष्ठा असावी लागते, विश्वास असावा लागतो. म्हणून श्रद्धा सांगितलेली आहे सुरुवातीलाच. ज्ञान प्राप्तीचं साधन काय सांगितलंय, श्रद्धा. श्रद्धावन्नमते ज्ञानम्. तर ज्या काळात आपल्याला जग दिसत नाही, प्रतीतीला येत नाही, त्या काळात जग नाही. हे जर तुम्ही गावाकडे जाऊन सांगायला लागले तुमची मतावी म्हणा हो काहीतरी म्हणत होता असं त्याला तळात जाऊ नको, त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला पाहिजे. आठ जरा गेले असंच बोलते काही. चला झालं वे. बघा अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते, प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. याच हेतून सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही, म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदानं प्रतिपादन केले जाते. झोपलेल्या अवस्थेमध्ये जग नाहीच आहे. वेदानं सुषुप्तीमध्ये सगळ्या जगाचा काय सांगितलेला आहे, अभाव सांगितलेला आहे. अभाव, सगळ्या जगाचा अभाव होऊन जातो, जगतच राहत नाही सुषुप्तीमध्ये. दृष्टांतातही
रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीची संगती लावण्याकरता सर्पाचं अस्तित्व मानावं लागतं, आहे का नाही? प्रतीती येते, इथं वस्तू असल्याशिवाय प्रतीती येत नाही म्हणून ते मानावं लागतं आहे म्हणून. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच नाही. या सिद्धांतासच वेदांतामध्ये दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताचं नाव काय आहे? दृष्टी सृष्टीवाद. दृष्टी म्हणजे ज्ञान, प्रतीती. दृष्टी म्हणजे काय? प्रतीती, ज्ञान. आणि सृष्टी म्हणजे जगत. म्हणजे ज्या काळामध्ये दृष्टी असेल म्हणजे प्रतीती असेल त्याच काळामध्ये सृष्टी आहे, अशा प्रकारचा जो सिद्धांत याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे दृष्टी सृष्टीवाद. अशा रीतीनं अनंत अहंकारादी आणि त्यांचं ज्ञान उत्पन्न होतं. अनंत अहंकार आणि त्या अहंकाराचं काय होतं? ज्ञान उत्पन्न होतं आणि ते लयाला पावतं, लय होत होतं. अहंकाराने आणि त्याचं ज्ञान हे युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. मिथ्या पदार्थ आणि त्या मिथ्या पदार्थाचं ज्ञान हे बरोबर उत्पन्न होत असतात आणि बरोबर लय पावत असतात. ऐका, दोरीवर सर्प दिसतो की नाही तुम्हाला? मग तो सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान हे बरोबरच उत्पन्न झालेलं असतं. आणि दोरीचं ज्ञान झालं की ते ज्ञान तसंच राहतं. साप तसा दिसायला आपण फक्त साप निवृत्त होतो काय? मग फक्त ज्ञान निवृत्त होतं, साप तसाच राहतो काय? दोरीचं ज्ञान झाल्यावर सापाची निवृत्ती होते आणि सापाचं ज्ञान सुद्धा काय होतं? निवृत्त होतं. लक्षात आलं का? म्हणजे दोरीवर सापाची उत्पत्ती, सापाचं ज्ञान हे बरोबर उत्पन्न होतं आणि सापाची निवृत्ती आणि सापाच्या ज्ञानाची निवृत्ती ही बरोबर निवृत्ती होते. यालाच म्हणतात युगपत उत्पत्ती आणि युगपत निवृत्ती. युगपत म्हणजे बरोबर, युगपत म्हणजे काय? बरोबर, दोघांची बरोबर उत्पत्ती, बरोबर नाश दोघांचा. तसं अहंकारादी बंध आणि अहंकारादी बंधाचं ज्ञान हे युगपत उत्पन्न होतात आणि युगपत त्याचा काय होतो? नाश होतो. कृष्णा, समजते का? समजते का? पप्पाला सांगायचं असं सगळं हे. हा, जरा ज्या क्षणी अहंकाराधिकाचं ज्ञान उत्पन्न होतं त्याच क्षणी अहंकाराधिकाची उत्पत्ती होते. कळलं का? ज्ञान आणि तो पदार्थ बरोबर उत्पन्न होत असतात आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्याच क्षणी अहंकाराधिकाचा सुद्धा काय होतो? लय होतो. अहंकाराधिक आणि त्याचं ज्ञान हा अध्यास आहे. अध्यास याचं विशेष विवेचन अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी करू. तुर्त म्हणजे सध्या अध्यास संभवनीय आहे की नाही एवढाच प्रश्न. अध्यास संभवतो की नाही एवढा आपला एक प्रश्न आहे. आणि अध्यास संभवतो हे आपल्याला काय करायचंय? सिद्ध करायचंय. कारण अध्यास संभवल्याशिवाय ज्ञानानं त्याची निवृत्ती होणार नाही. कळलं का? आणि म्हणजे ज्ञानानं आमचा जो सिद्धांत आहे ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो या सिद्धांताची काही सिद्धी होणार नाही. त्याच्यासाठी अध्यास सिद्ध करावं लागेल आपल्याला. काय सिद्ध करावं लागेल? असं ग्रंथकार म्हणतात. ओम